नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा. कथेचं नाव आहे बेधुंद. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचक स्वर आहे प्रियांका आचार्य यांचा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मला तर बाई काहीच पटत नाही. आमच्या वेळेस असं काही नव्हतं, शुभांगी म्हणाली. मॉम, आता जमाना बदललाय ग. तुमच्यासारखं बुरसटलेलं राहून कसं चालेल? सारा बेफिकिरीनं म्हणाली. पहा हो ही काय म्हणतीये ते. शुभांगी साराच्या बाबांकडे म्हणजे सुधीरकडे पाहून म्हणाली. जाऊ दे ग शुभा, चालायचंच. आपल्याला सुद्धा बदलत्या काळानुसार आपली मतं बदलावी लागतील. जाऊ दे साराला. सुशांत आणि त्याची फॅमिली घरंदाज आहे, तेव्हा काही काळजी करण्याचं कारण नाही. सुधीरची परवानगी मिळताच सारा खूप आनंदित झाली. चला, मी जाते बॅग भरायला. दुपारी शॉपिंगला सुद्धा जायचंय, असं म्हणून सारा तिच्या खोलीत गेली. तेवढ्यात तिला सुशांतचा फोन आला. झाली की नाही प्री वेडिंग शूटिंगला जायची तयारी, सारा डार्लिंग? हो हो, तेच तर सुरू आहे, सारा लाजत म्हणाली. उद्या मी बरोबर सकाळी 9 वाजता तुला घ्यायला येतो. सो बी रेडी. सुशांतने आणखीनच काहीतरी एक गोड संबोधन वापरलं. तसं लाजतच सारानं फोन ठेवला. दुपारी सारा शॉपिंगसाठी तिच्या मैत्रिणीबरोबर गेली. बरेच वेगळे फॅशनेबल कपडे, कॉस्मेटिक्स घेऊन ती संध्याकाळपर्यंत आली. एकंदरीतच सारा भलतीच खुश होती, एक्सायटेड होती. साराची आई शुभांगी साराशी काहीही न बोलता तिला फक्त ऑब्झर्व करत होती आणि मनाशीच म्हणत होती, काय बाई आजकालची पिढी, जरासुद्धा प्रगल्भता नाही. सगळ्याच बाबतीत उथळपणा. लग्न करायचं आणि नंतर हवं तिथे जायचं फिरायला. पण नाही, यांना सगळं आधीच करायची घाई असते. काय तर म्हणे प्री वेडिंग. एक एक खूळ आहे, दुसरं काय. तिला असं विचारात पाहून सुधीर तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, नको इतका विचार आणि काळजी करू शुभा. सुशांत आणि सारा दोघंच कुठे जाणार आहेत त्याच्या फार्म हाऊसवर? त्याचा मित्रसुद्धा जाणार आहे ना, तोही सपत्नीक. तेव्हा बी रिलॅक्स. रात्रीचं जेवण झाल्यावर रोजच्यासारखा साराला 10 वाजता सुशांतचा फोन आला. दोघांच्या गप्पांना जसा पूर आला होता. जवळपास रात्री 12 वाजेपर्यंत दोघं बोलत राहिले. शेवटी 12 वाजल्यावर सारानेच सुशांतला भानावर आणलं. अरे बघ किती वाजलेत, उद्या निघायचंय ना लवकर. मग आता ठेव बरं फोन. तुझ्याशी सारखं बोलतच राहावंसं वाटतं बघ सारा. कळतच नाही कधी वाजले 12. चल, काहीतरीच तुझं कवी सुशांत, सारा खळखळून हसत म्हणाली. आणि हो, फोटोग्राफरला सांगितलंयस ना आठवणीने? हो राणी सरकार. चल, मी ठेवते फोन. साराने हसतच फोन ठेवला. रात्री बराच वेळ उत्साहित असल्यामुळे साराला झोप आलीच नाही. मग केव्हा तरी तिचा डोळा लागला. सकाळी तिला जाग आली ती बाबांच्या आवाजाने. सारा, 8 वाजले, सुशांत येईल ना तासाभरात, तोवर आवरून घे. सारा खडबडून जागी झाली. भराभर तिनं सगळं आटोपलं आणि ती नाश्त्याला डायनिंग टेबलजवळ बसली. शुभांगी तिच्या ड्रेसकडे बघून नाक मुरडलं आणि तिला न बोलताच नाश्ता वाढला. साराने भराभर घास कोंबले तेवढ्यात खाली गाडीचा हॉर्न वाजलाच. आला वाटतं सुशांत. चला आई बाबा, निघते मी, असं म्हणत सारा घाईघाईनं बॅग घेऊन निघाली. निळा टँक टॉप आणि काळी शॉर्ट्स घातलेल्या साराकडे सुशांत बघतच राहिला. शेवटी त्याच्या डोक्यावर टपली मारून सारा म्हणाली, उशीर होत नाहीये का आता? अरे हो हो, आणि मिलिंद मितालाही पिकअप करायचंय नाही का? हो, तेच म्हटलं मी, सारा हसत म्हणाली. सारा, एक आयडिया करायची का? कोणती रे? मिलिंद मिताला कटवून आपण दोघंच जायचं का? सुशांतने डोळे मिचकावत विचारलं. काही नाही हं, जसं ठरवलंय तसंच करू आपण. सारा सुशांतच्या दंडाला बारीक चिमटा घेत म्हणाली. तसं सुशांतने जरा नाराजीनेच कार पुढे नेली. कार मिलिंदच्या घरासमोर थांबली. मिलिंद आणि मिता रेडीच होते. चौघं मिळून गाडीत मस्त हास्य विनोद करत करत सुशांतच्या फार्म हाऊसवर पोचले. सुशांतचं फार्म हाऊस फार प्रशस्त होतं. मोठी लिव्हिंग रूम, डाव्या उजव्या बाजूला 2-2 बेडरूम्स होत्या. तसंच घराच्या पुढे आणि मागे मोठं अंगण होतं. बराच मोठा एरिया होता. अंगणाच्या डावीकडे मोठा स्विमिंग पूल सुद्धा होता.
सभोवताली पपई, पेरू, लिंबू, आवळे, बोरं अशी बरीच झाडं होती. टेरेसवर सुद्धा मोठा झोपाळा होता आणि अनेक फुलांची झाडं लावली होती. सुशांत, सारा आणि मिलिंद मिता फ्रेश झाले. थोड्याच वेळात फोटोग्राफर सुद्धा आला. साराने मेकअप केला. मिताने तिला मेकअप करण्यासाठी मदत केली. अनेक प्रकारचे वेस्टर्न आउटफिट्स काल साराने शॉपिंग करून या फोटोशूटसाठी आणले होते. सारा, आवरलं की नाही? सुशांतने आवाज दिला. चल सारा, आवर लवकर. काही सनसेटचे सुद्धा फोटो घ्यायचे आहेत, मिता म्हणाली. हो हो, झालंच माझं. सारा आवरून समोर अंगणात आली. सुशांत आणि सारा मस्त नटले होते. फोटोग्राफरच्या सल्ल्याने ते वेगळ्या वेगळ्या पोजमध्ये फोटो काढून घेऊ लागले. हां, आता हा हात यांच्या खांद्यावर ठेवा. हां, आता इकडे पहा. आता थोडं एकमेकांच्या जवळ सरका. आता दोन्ही हात एकमेकांच्या खांद्यावर ठेवून डोळ्यात डोळे घालून रोमॅन्टिकपणे एकमेकांकडे पहा. फोटोग्राफर त्यांना ज्या सूचना देत होत्या त्यानुसार ते करत होते. मधून मधून सुशांत साराच्या कानात काहीतरी सांगत होता आणि ती खळखळून हसत होती. मिलिंद मिता सुद्धा त्यांना प्रोत्साहन देत होते. अंगणात, झाडाजवळ, टेरेसजवळ, सूर्यप्रकाशात, सूर्य अस्ताला जाताना, चांदण्यात असे सगळीकडे आणि सगळ्या वेळचे त्यांचे फोटो काढण्यात आले. वेस्टर्न कपड्यांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि नवनवीन फॅशनचे ब्लाउजेस घालूनही साराचे सुशांतसोबत फोटोशूट होत होतं. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. सारा आणि सुशांत भिजत होते. फोटोग्राफर म्हणाला की पावसातले सुद्धा काही फोटो काढू, म्हणून त्यांनी पावसात सुद्धा काही फोटो काढले. सुशांत मोठ्या उत्साहात फोटो काढून घेत होता, पण सारा आता कंटाळली. म्हणून मग त्यांनी फोटो सेशन आवर्त घेतलं. कपडे वगैरे चेंज केल्यावर त्यांनी बाहेर पावसाची रिमझिम बघत फार्म हाऊसवर सुशांतच्या कुकने बनवलेल्या रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण झाल्यावर काही वेळ गप्पा मारणं झाल्यावर सुशांत साराच्याच खोलीकडे झोपायला जात असलेला पाहून मिताने त्याला टोकलं. अरे सुशांत, तिकडे कुठे जातोयस? तुला आणि मिलिंदला एका खोलीत झोपायचंय. मी जाणार आहे आज साराच्या खोलीत झोपायला. काय मिता तू असं काय करतीये बुरसटलेल्या विचारांच्या लोकांसारखं? आता 2 महिन्यात तर आमचं लग्न होणारच आहे, सुशांत बेफिकिरीने म्हणाला. हो बरोबर आहे, पण अजून 2 महिने बाकी आहेत ना. मग आता जा तुझ्या खोलीत, मिलिंद येईलच थोड्या वेळात. मीता आपल्या मतावर ठाम आहे हे पाहिल्यावर सुशांतचा नाईलाज झाला. रात्री बराच वेळ सारा सुशांतचं फोनवर चॅटिंग सुरू होतं. शेवटी कधीतरी पहाटे ते आपापल्या खोल्यांमध्ये झोपले. सकाळी सगळं आटोपल्यावर ते नाश्ता करून परतीच्या प्रवासाला लागले. दोन्हीकडे लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. व्यवहार बैठकीत जे ठरलं होतं त्यानुसार साराचे आईवडील आहेर, भेटवस्तू, दागिने, कपडे लत्ते यांची खरेदी करत होते. सगळं सुरळीत चालू असताना सुशांतच्या आईने अचानक मोठ्या रकमेच्या हुंड्याची मागणी केली. तो आकडा ऐकून साराच्या आईवडिलांना चक्कर यायचीच बाकी राहिली. त्यांनी सुशांतच्या आईला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न केला, पण परिणाम शून्य. शेवटी त्यांना हे लग्न मोडावं लागलं. कदाचित सुशांतच्या आईला हेच अपेक्षित असावं. त्यांनी लगेच सुशांतचं लग्न दुसऱ्या एका श्रीमंत स्थळाशी ठरवलं. सुशांतने सुद्धा आईपुढे बुगू 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 मान हलवली. साराला सुशांतचं खूपच आश्चर्य वाटलं. शेवटी तिने सुद्धा मूव्ह ऑन व्हायचं ठरवलं. इकडे सुशांतचं लग्न झालं होतं, पण महिन्याभरातच सुशांतचा आणि त्याच्या आईचा तरेवाईक स्वभाव पाहून त्याच्या बायकोने त्याच्याशी घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू केली. काही काळाने सुशांत आणि त्याच्या बायकोचा घटस्फोटही झाला. त्या दरम्यान साराला एक स्थळ सांगून आलं. सर्व बाजूने ते स्थळ उजवं होतं. त्यामुळे सारा आणि त्या मुलाचं म्हणजे सुजयचं लग्न ठरलं. सारा आनंदात होती, पण सुशांत आता घटस्फोटीत असल्यानं त्याला काही हा साराचा आनंद पाहवला गेला नाही. त्याने एक विकृत आयडिया काढली. सुशांतने साराच्या होणाऱ्या नवऱ्याचा म्हणजे सुजयचा फोन नंबर कुठून तरी माहिती करून घेतला आणि त्याला त्यांचे मागे फार्म हाऊसवर पावसात काढलेले आणि बऱ्यापैकी जवळ असलेले फोटो पाठवून दिले. ते पाहून सुजयचं डोकंच सटकलं. त्याने साराला त्याबद्दल विचारलं. साराने ते फोटो खरे आहेत, पण त्यापलीकडे आम्ही मर्यादा ओलांडली नाही असंही सांगितलं. पण सुजयचा विश्वास बसेना.
त्यामुळे दुर्दैवाने पुन्हा एकदा साराचं लग्न मोडलं. त्या प्रकरणानंतर साराचं लग्न लवकर जमतच नव्हतं. आणखीन एकदा दोनदा सुशांतने ते फोटो दाखवून साराचं लग्नही मोडलं. शेवटी साराला दुसऱ्या लांबच्या शहरात स्थलांतरित व्हावं लागलं. तेव्हा कुठे हो नाही म्हणता म्हणता तिचं लग्न अखेर जमलं. अशा प्रकारे प्री वेडिंग शूटमुळे साराला आणि तिच्या पालकांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. वेळीच तिने बेधुंद न होता तिच्या आईचं ऐकलं असतं तर कदाचित तिला होणारा हा त्रास टाळता आला असता, नाही का? धन्यवाद.